हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल कढी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता। हे बघा, फ्रेश कढीपत्ता आहे। फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे मी। हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण। हे बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे, गाळून घेतलेलं आहे। आणि हे घरी बनवलेलंच दही घेतलेलं आहे मी। बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपलं दही लागलेलं आहे। मी घरीच बनवत असते दही, घरीच बनवलेलं आहे ते दही। बघू शकता तुम्ही हे मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, दही। बघा, दही घरी बनवलेलंच आहे। बेसन पीठ बघू शकता तुम्ही, गाळून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि थोडीशी ती कढई गरम होऊ देऊयात। कढई। आता आपण कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। आता साधारण मी 2 माप तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही, तेल घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत मोहरी 1 चम्मच। मोहरी घातलेली आहे। आता कढीपत्ता घालते मी त्याच्यात, भरपूर असा कढीपत्ता घालते आणि कढीपत्ता व्यवस्थित होऊ देऊ द्या आपण। बघा कसं छान तडायला लागलाय। जिरं घातलं सुरुवातीला, आता मोहरी घालूया। जिरं, मोहरी, कढीपत्ता हे व्यवस्थित होऊ देऊयात। आता त्याच्यामध्ये मिक्सरमधून बारीक काढलेल्या हिरवी मिरची घालूया। हिरवी मिरची घातली आणि ते आता व्यवस्थित असं फिरवून घेऊया आपण। व्यवस्थित असं फिरवून आता अर्धा चम्मच आपण मीठ घालूया। मी मीठ घातलेलं आहे आपल्या आवडीनुसार। कोणाला कमी लागते, कोणाला जास्त लागते, त्याच्यानुसार मीठ घालूया। आता लाल तिखट हळद घातलेली आहे मी, अर्धा चम्मच हळद घातलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते। आता हे गाळलेलं बेसन घेत आहे मी। बघू शकता मी गाळलेलं बेसन घेतलेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे बेसन। आता हे दही घेत आहे, साधारणतः अर्धा बाउल मी दही घेत आहे, ते पण मिक्सरच्या भांड्यात टाकते। मिक्सरच्या भांड्यात गाळून टाकलेलं आहे मी दही, साधारणतः अर्धा बाउल। दही ते घरचंच आहे, फ्रेश बनवलेलं आहे दही मी। साधारणतः अर्धा बाउल मी घेतलेला आहे दही। आता हे आपण मिक्सरला लावून घेऊयात। हे बघा, मी आता मिक्सरला लावून घेत आहे। बघू शकता तुम्ही, मी मिक्सरला फिरवून घेत आहे ते दही आणि बेसन पीठ मिक्सरला फिरवून घेत आहे मी आता। बघू शकता तुम्ही, बेसन पीठ आणि दही व्यवस्थित असं मिक्स होते। हाताने केल्यापेक्षा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं दही आणि बेसन पीठ तर व्यवस्थित असं फाईन पेस्ट होऊन जाते त्याचा। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। मिक्सरमध्ये बेसन पीठ आणि दही फिरवून घेतलेलं आहे। बघा किती फाईन पेस्ट झालेली आहे, म्हणजे याच्यात गाठी राहत नाही, व्यवस्थित असं फाईन होऊन जाते। बघा, दही आणि बेसन पीठ किती व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। बघा, मी फिरवून सुद्धा दाखवत आहे तुम्हाला। बघा किती फाईन पेस्ट झालेली आहे, म्हणजे याच्यात गुठल्या राहत नाही आणि आपली कढी अशी व्यवस्थित होते। हे बघा, आपला मसाला
व्यवस्थित होत आहे. हिरवी मिरची पण आपल्या व्यवस्थित भाजलेली गेलेली आहे, त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण हे मिक्सरमध्ये काढलेलं बेसन पीठ आणि दहीचं मिक्सचर त्या मसाल्यात टाकून घेऊयात. आणि आता ते आपण असं मिक्स करून घेऊयात. आणि आता आपल्याला जेवढे पातळ लागेल घटक त्यानुसार मी आता पाणी घालते. साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे कढईमध्ये. बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित होत आहे आपली कढी. व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. आणखी मी थोडं पाणी घालते त्याच्यासोबत. असे पातळ व्हायला पाहिजे थोडीशी कढी, म्हणजे पातळ व्हायला पाहिजे आपली कढी, म्हणून आणखीन अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे. आणि असं व्यवस्थित फिरवून घेत आहे. बघा, अशी पातळ पाहिजे कढी, म्हणजे थोडीशी पातळ असली की छान लागते. बघू शकता तुम्ही कशी पातळ झालेली आहे आपली कढी. मी ताकाची बनवली नाही, दही घालून बेसन कढी बनवली आहे. माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरात साडी लवर आहे. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि कढीची रेसिपी ट्राय करून बघा, कशी झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरात साडी लवर आहे. आता हे बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया. एकदम बारीक चिरून घेतले आणि हे आता कढीमध्ये घालूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती. आता आपण फिरवून घेऊया, म्हणजे आपली कोथिंबीर व्यवस्थित लागेल. बघा किती छान पद्धतीने आपली कढी होत आहे. आता साधारणतः एक उकडी देऊया त्याला. कढी म्हणजे अशी पातळ झाली की छान लागते. बघा किती छान झाले पातळ. ही कढी भाकरीसोबत खूप छान लागते खायला. भाकरसोबत, भातासोबत, चपातीसोबत, आपल्या आवडीनुसार आपण कशासोबत पण खाऊ शकतो.